नमस्कार. अर्थवेदच्या सर्व श्रोत्यांचं भावपूर्ण असं स्वागत. मित्रहो, 2025 या नववर्षाच्या आपण सर्वांना अर्थवेदद्वारे मनपूर्वक अशा भावपूर्ण शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपणाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, ऐश्वर्याचं जावो अशा शुभकामना आम्ही या निमित्तानं चिंतितो. आपण या थंबनेलवरती पाहिलेलंच असेल की आजच्या आपल्या चर्चेचा जो विषय आहे तो सन 2025 हे जे नवीन वर्ष आजपासून सुरू होतं आहे, या नवीन वर्षाचं अर्थनियोजन आपण नेमकं कसं करणार आहात याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मित्रहो, आजकालचं युग हे पैशावर चालणारं आणि पैशांच्याद्वारे सर्व साधनं, सर्व संसाधनं यांची निर्मिती करून त्याचा उपभोग घेण्याचा आहे. जगामध्ये प्रत्येक गोष्टीचं मोजमाप, मूल्य हे पैशातून होत असतं आणि प्रत्येक गोष्ट मिळवण्याकरता पूर्वी ज्याप्रमाणे वस्तू विनिमय पद्धत आपल्याकडे वापरली जात होती ती आता कालबाह्य झालेली आहे आणि सगळे व्यवहार हे पैशाच्याद्वारे होत असतात. त्यामुळे हा पैसा कमवलेला पैसा योग्य पद्धतीने वापरणं, कमवलेल्या पैशातून आपल्या गरजा पूर्ण करून जो पैसा आपल्याकडे उरतो, ज्याला आपण बचत म्हणतो, त्या बचतीतून योग्य ती गुंतवणूक करून आपल्या गुंतवणुकीतून आणखी पैशाची निर्मिती करणं, असा हा सर्व उपद्व्याप या जगातील प्रत्येक जीवमात्राला आजच्या या युगामध्ये करावा लागतो. आपल्या समाजामध्ये अतिगरीब, गरीब, श्रीमंत, अतिश्रीमंत, उच्चभ्रू श्रीमंत असे पैशाच्या उपलब्धतेवर समाजाचे विविध प्रकारचे गट पडलेले दिसतात. इव्हन दो जगाची विभागणीसुद्धा विकसित जग, अविकसित जग आणि विकसनशील जग असं 3 भागामध्ये, फर्स्ट वर्ल्ड, सेकंड वर्ल्ड आणि थर्ड वर्ल्ड असं केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे एकूणच हे खूप महत्त्वाचं ठरतं की आपण जो पैसा कमवतो तो पैसा कसा जतन करावा, कसा संवर्धित करावा आणि त्या पैशाच्या साहाय्यानं आपल्या गरजा कशा भागवाव्यात, आपलं जीवनमान त्या पैशाच्याद्वारे कसं चांगलं, सुस्थिर आणि वृद्धिंगत करावं, हा फार महत्त्वाचा प्रश्न असतो. म्हणूनच तुम्ही अर्थशास्त्राचे विद्यार्थी, अभ्यासक असा किंवा नसा, तुम्हाला या अर्थाचं नियोजन करता येणं हे तितकंच गरजेचं असतं. म्हणून आजवर आपण जे काही अर्थनियोजन केलेलं असेल किंवा केलेलं नसेल, पण 2025 हे वर्ष या सहस्त्रकातील एक फार मोठं डिटर्मिनंट फॅक्टर ठरणारं वर्ष आहे की इथून पुढची 25 वर्ष ज्या पिढीचं अर्थनियोजन खूप व्यवस्थित असेल त्या पिढीचे तिथून पुढचे जे 25 वर्ष असतील ते खूप चांगले जातील. कारण आत्ताचा जो काळ आहे तो प्रचंड अस्थिरतांनी भारलेला, महागाई, मोठ्या प्रमाणावर वाढलेले वस्तू आणि सेवांचे दर, एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर आपण प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जगण्यावागण्यामध्ये पैसा कमवण्याबरोबर त्या पैशाचं अर्थनियोजन योग्य पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे. या अर्थनियोजनामध्ये एकूण 4 टप्पे किंवा 4 मूलभूत थंब रूल्स खूप महत्त्वाचे असतात. त्यातला पहिला म्हणजे आपलं उत्पन्न आणि खर्च यांचा योग्य तो ताळमेळ घालणं, हा पहिला थंब रूल आहे. दुसरा थंब रूल आहे ते म्हणजे आपलं गुंतवणुकी, बचत आणि गुंतवणूक याचं योग्य ते समायोजन साधणं. आणि पुढचा जो थंब रूल आहे तो म्हणजे आपण जे कर्ज काढलेले असतात किंवा कर्ज आपण जे घेतो त्या कर्जांचं आपल्याला योग्य व्यवस्थापन करता येणं. आणि चौथा थंब रूल आहे की आपल्याकडे जे काही संसाधनं, रिसोर्सेस की जे आपण एकतर पैशाच्या आधारे कमावलेली असतात, मिळवलेली असतात, किंवा कदाचित ती आपल्याला वारसा हक्काने मिळवलेली असतात, किंवा आपल्याला निसर्गदत्त पद्धतीने ते रिसोर्सेस मिळालेले असतात,
या रिसोर्सेसचा ऑप्टिमम यूज करणं, हे 4 थंब रूल तुमच्या अर्थनियोजनामध्ये खूप महत्त्वाचे असतात. मी ते पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिला तो उत्पन्न आणि खर्च यांचा योग्य ताळमेळ तुम्हाला घालता आला पाहिजे. दुसरा थंब रूल आहे तो म्हणजे बचत आणि गुंतवणूक यांचं योग्य ते समायोजन, कोऑर्डिनेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. तिसरा जो थंब रूल आहे तो म्हणजे तुम्ही जे कर्ज घेताय त्या कर्जांचं तुम्हाला योग्य ते व्यवस्थापन, मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. आणि चौथा थंब रूल आहे तुमच्याकडं जी काही रिसोर्सेस तुमच्याकडं आहेत, तुमच्याकडं असणारं भांडवल आहे, त्या भांडवलाचेही 2 प्रकार असतात. बौद्धिक भांडवल असेल, शारीरिक तुमची जी तंदुरुस्ती असेल ती असेल, आणि भांडवली ऐवजांतील काही तुमच्याकडं मत्ता असतील त्या आहेत. या सगळ्यांचं तुम्हाला ऑप्टिमम यूज, पर्याप्त वापर तुम्ही करताय का त्यातलं काय पडू नये, त्याचं योग्य तुम्ही व्हर्निश त्याला केलं नाही, हे 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे 2025 सालामध्ये पहिला संकल्प आपण करूयात की या 4 गोष्टींचं जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये संतुलन साधू तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला आपलं अर्थनियोजन करता येईल. अर्थनियोजन म्हणजे हे नाही की माझ्याकडे किती सेविंग्ज आहेत, माझा पोर्टफोलिओ किती मोठा आहे, मी किती कमवतोय, माझ्याकडे किती भांडवल आहे, हे नाही आहे. तर शाश्वत आणि लॉंग टर्म पद्धतीचं अर्थनियोजन ज्याला आपल्या जीवनामध्ये साध्य करायचं आहे त्यांनी हे 4 थंब रूल, मी पुन्हा तिसऱ्यांदा हे रिपीट करतो, बरीच लोक याच्यामध्ये गफलत करतात आणि भरपूर पैसा कमवून सुद्धा, भरपूर मोठं भांडवल कॅपिटल असून सुद्धा ते सुखी नसतात. पण आयुष्यामध्ये पैसा आणि फार मोठी मालमत्ता, संपत्ती असून सुद्धा एखाद्याला जर सुखी व्हायचं असेल तर हे 4 गोष्टी, उत्पन्न आणि खर्चाचा तुम्हाला योग्य मिलाफ, योग्य ताळमेळ घालता येणं हे खूप गरजेचं आहे. तुमची बचत आणि गुंतवणूक यांच्यामध्ये तुम्हाला योग्य ते संतुलन, बॅलन्स ठेवता येणं खूप गरजेचं आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही ज्या काही बचत कराल, गुंतवणूक कराल त्याच्या एकूण संतुलनाबरोबर तुम्ही जी कर्ज घेतलेली आहेत किंवा घेऊ इच्छिता, घ्यायचं प्लॅनिंग करताय, त्या कर्जांचं योग्य व्यवस्थापन तुम्हाला करायचं आहे आणि रिसोर्सचं योग्य पद्धतीने ॲलोकेशन करून त्याचा ऑप्टिमम यूज, पर्याप्त वापर तुम्हाला करायचा आहे. त्याचा अपव्यय होता सुद्धा कामा नये आणि ते रिसोर्सेस तुमच्या मालकीचे असणारे, तुमच्याकडे उपलब्ध असणारे पडून राहता सुद्धा कामा नये. तर आणि ह्या 4 गोष्टी साध्य झाला तर आणि तरच तुमचं अर्थनियोजन योग्य पद्धतीने असेल. आता या 4ही गोष्टी करताना वन बाय वन आपण बघूयात की आपल्याला काय करायचं आहे. नंबर 1 येईल उत्पन्न. आपल्या आसपास आपण बघतो की उत्पन्न कमवण्याकरता अनेक लोक, कुणी रोजगार किंवा नोकरी करतं, कुणाचे स्वतःचे व्यवसाय असतात, बिझनेसेस असतात. नोकरी, व्यवसाय किंवा बिझनेसेस या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती त्याच्या कुवतीनुसार, त्याच्या क्षमतेनुसार, वकुबानुसार पैसा कमवत असतं. तुम्ही किती पैसा कमवता इट डझंट मॅटर. मॅटर इज की त्या पैशाचा तुम्ही विनियोग करताय कसा, तुमच्या बेसिक गरजा किती आहेत, अनुषंगिक गरजा किती आहेत आणि त्या गरजांच्या पूर्ततेवरती तुम्ही हा पैसा किती खर्च करताय, कसा खर्च करताय. कारण एखाद्या व्यक्तीला खूप पगार असतो, खूप उत्पन्न असतं किंवा त्याच्या व्यवसायातून त्याला खूप नफा, उत्पन्न मिळत असतं, तरीसुद्धा त्या व्यक्तीचे खर्च जर अवाढव्य प्रमाणामध्ये असतील तर खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असं जर सातत्याने होत राहिलं तर मात्र त्या व्यक्तीचा उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ हा गमावून बसतो. आणि हा ताळमेळ कसा असला पाहिजे तर अर्थशास्त्र असं सांगतं की तुमच्या उत्पन्नापेक्षा तुमचा खर्च कमी ठेवा आणि त्यातून तुमची बचत ठेवा, सरप्लसमध्ये राहा, म्हणजेच त्याला ताळमेळ असणं असं नाही. तर अर्थशास्त्र असं सांगतं की तुम्ही जो खर्च करता त्या खर्चातून तुम्हाला महत्तम समाधान, मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळतं का. कारण एखाद्या मिळणाऱ्या उत्पन्नातून व्यक्तीचं जेव्हा महत्तम समाधान त्याला प्राप्त होतं तेव्हा त्याची इफिशियन्सी, कार्यक्षमता, कौशल्य, त्याची
प्रोडक्टिव्हिटी म्हणा, हे सगळं उत्तरोत्तर वाढत जातं. आणि ते उत्तरोत्तर जसं वाढत जाईल तसं त्याच्या कार्यक्षमतेतून त्याचं उत्पन्न, तो मिळवत असलेला पैसा हा देखील वाढत जातो. हे मॅजिक आहे, हे आपल्याला समजावून घेतलं पाहिजे. व्यक्ती कमवत असलेल्या पैशामधून तो त्या पैशाचा जेव्हा विनियोग करेल, वस्तू आणि सेवांचा उपभोग घेईल, त्या उपभोगातून पॉझिटिव्ह सॅटिस्फॅक्शन, की ज्याच्यातून त्याचं आरोग्य सुधारते, त्याची बुद्धिमत्ता सुधारते, त्याच्या कौशल्यामध्ये वाढ होते आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून त्याच्या कार्यक्षमतेमध्ये, त्याच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये वाढ होते. ती जर होत राहिली तर कळत न कळत, डिरेक्टली इनडिरेक्टली त्याचं उत्पन्न, त्याच्याकडचा पैसा हा सुद्धा उत्तरोत्तर वाढत जाईल आणि ह्या नॅचरल ग्रोथनी वाढत जाईल. त्याच्यामध्ये प्रचंड होलाटाईल शेअर मार्केटसारखी असणार नाही. नॅचरल पद्धतीने त्याचं उत्पन्नसुद्धा ग्रो होत जाईल आणि त्याच्या आयुष्यातला हॅपीनेस, त्याच्या राहणीमानाचा दर्जा, त्याचा समाजातील स्तर हा सुद्धा उंचावत जाईल. अर्थशास्त्राला हे अभिप्रेत आहे की तुम्ही कमावत असलेल्या पैशाचा तुम्ही विनियोग करत असताना त्या पैशामधून तुमची एकूण कार्यात्मक गुणवत्ता, तुमचं कौशल्य, तुमचा जीवनाचा स्तर हा उत्तरोत्तर जसा उंचावत जाईल तसतशी तुमची कार्यक्षमता वाढत जाईल. हा पहिला पिलर. दुसरा पिलर आहे तुमच्या फिनान्शियल मॅनेजमेंटमधला, तो आहे की तुमच्या उत्पन्नातून तुम्ही जी बचत करता त्या बचतीची तुम्ही गुंतवणूक कशी करता. गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत. लोक बँकांमध्ये ठेवी ठेवतात, कोणी पोस्टामध्ये ठेवी ठेवतं, कोणी पैसे साठवून त्याचं सोनं खरेदी करतं आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करतं. आता अर्थशास्त्राला ही ॲसिट्समधली गुंतवणूक फक्त मान्य नाही आहे. तुम्ही पैशाद्वारे करत असलेल्या गुंतवणुकीमध्ये गुंतवणुकीचे 2 प्रकार असतील. एक असेल की ज्याच्यातून तुमची भौतिक मालमत्ता ही वाढत जाईल आणि दुसरी गुणवत्ता असते की जिथं तुमचे इंटेलेक्च्युअल एन्हान्समेंट वाढत जाईल. म्हणजे तुम्ही तुमच्यामधलं नॉलेज वाढवण्याकरता किती गुंतवणूक करताय, तुमचे स्किल्स अपग्रेडेशनमध्ये किती गुंतवणूक करताय. खरं तर याच्याकडे आपण बऱ्याचदा लक्ष देत नाही. एखादी FD काढणं, एखादी भिशी लावणं किंवा एखादी चिटफंडमध्ये पैसे भरणं, किंवा दररोज थोडं सोनं खरेदी करणं, काही शेअर्स विकत घेणं, यालाच गुंतवणूक म्हटली जाते. पण तसं नाही आहे. तुमचे सॉफ्ट स्किल्स, सॉफ्ट पॉवरसुद्धा वाढवण्याकरता तुम्ही काही गुंतवणूक करत जा. म्हणजे अगदीच साधं सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही नवीन स्किल घेण्याकरता बचतीतून त्याच्याकरता काय पैसे गुंतवताय, नवीन येणारे नॉलेजेबल बुक्स तुम्ही घेताय का, नवीन काही लेक्चर सिरीज ऐकण्याकरता तुम्ही खर्च करताय का, तुम्हाला काही बघता येईल, शिकता येईल अशा ठिकाणी जाऊन ट्रॅव्हलिंग करून तुम्ही काय शिकताय का. आपल्या संस्कृतामध्ये खूप चांगली म्हण आहे की केल्याने देशाटन, पंडित मैत्री आणि सभेत संचार. म्हणजे टुरिझममध्ये जरी तुम्ही काही दर वर्षाला, दर महिन्याला इन्व्हेस्ट करत असाल, त्याच्यावरती खर्च करत असाल, तर तुम्हाला अनेक गोष्टी अवलोकन करायला भेटतील, बघायला मिळतील आणि त्या बघण्यातून, अवलोकनातून तुम्ही कळत नकळत समृद्ध होत जाल. म्हणजे गुंतवणुकीची पारंपरिक कॉन्सेप्ट बचत आणि गुंतवणुकीची ती आता थोडी बाजूला ठेवून इंटेलेक्च्युअल इन्व्हेस्टमेंट हा जो नवीन एक प्रकार पुढे येतोय, तो म्हणजे मेंटल अपग्रेडेशन, हेल्थ अपग्रेडेशन, सोशल अपग्रेडेशन, नॉलेजेबल अपग्रेडेशन, याच्याकरता सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला हवी की ज्याच्यात जी केलेली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इतकी इन्हान्स करेल, इतकी बूस्ट करेल की नंतर त्याच्यातून तुम्हाला त्याचे क्वालिटेटिव्ह रिटर्न्स मिळायला सुरुवात होतील. त्यामुळे तिकडं सुद्धा आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक आणि तिसरा भाग येतोय तो म्हणजे डेप्ट मॅनेजमेंट, कर्जाचं व्यवस्थापन. बऱ्याचदा असं होतं की काही लोकांवर 50,000, 1,00,000, 2,00,000 अशी खूप कर्ज असतात. उत्पन्न त्या मानानं खूप तोकडं असतं आणि माणूस म्हणतो की आज राहू देत, आपण नंतर ते कर्ज फेडू, परत ते कर्ज फेडू, आपल्याकडे पैसे आल्यानंतर. पण मित्रांनो, असं होत नसतं.
तुमच्या एकूण कर्जाचे जे काही मोठी एक रक्कम असेल त्याचे छोटे छोटे भाग करा आणि जसजसे पैसे मिळतील तसा तसा तो छोटा छोटा भाग कर्जाचा कमी करा. म्हणजे दर महिन्याला माझ्या उत्पन्न आणि खर्चातून मला एवढे एवढे पैसे शिल्लक राहतात, 3,000 राहत आहेत, पण मी बचत केली तर अजून 2,000 वाढतील. मी उत्पन्नाचे आणखीन सोर्सेस कमवले तर अजून त्याच्यात अजून 3,000 वाढतील. असं करत मी माझं जे कर्ज आहे ते दर महिन्याकाठी 8 ते 10,000 कमी करू शकतो. असं करत करत तुम्ही कर्ज परतफेडीचं एक मॅनेजमेंट तयार करा. त्याच्याही अगोदर मुळात कर्ज काढतानाच ते कर्ज फेडण्याकरता अतिशय शॉर्ट टर्म लेवलनी थोडं थोडं करत फेडण्याकरता मी काय करू शकतो याचं एक प्री मॅनेजमेंट तयार करा आणि मगच कर्ज काढा. पण बऱ्याचदा औषध उपचार असेल, अचानक आलेल्या आपत्ती असतील, अचानक आलेले खर्च असतील, याच्याकरता व्यक्तीला उत्पन्नाकडे न बघता कर्ज काढावं लागतं. मग पोस्ट डेप्ट मॅनेजमेंट आपल्याला करावी लागते की कर्ज काढल्यानंतरची त्याची मॅनेजमेंट. ती करताना मग हा थंब रूल घ्या की फार मोठं तुम्ही शिखराकडे बघू नका, पायाखालच्या रस्त्याकडे बघा. थोडं करत तुम्ही ते कर्ज फेडा. आपल्या उत्पन्नातल्या काही बचती करता येतात त्या शोधून काढा. उत्पन्नाचे नवे मार्ग कोणते शोधता येतात का ते बघा आणि दोन्हींच्या मिलापातून तुम्ही ते थोड्या थोड्या प्रमाणात जे कर्ज आहे ते फेडा. आणि चौथा जो पिलर मी सांगितलेला आहे तो म्हणजे अर्थशास्त्रामध्ये एक फार मोठे अर्थतज्ञ होऊन गेले की त्यांनी सांगितलं होते की 6 मूलभूत प्रश्न समाज आणि व्यक्तींसमोर असतात. त्यातला त्यांनी एक सांगितलेला मूलभूत प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही उपलब्ध असणारे रिसोर्सेस पूर्णपणे वापरता की ते पडून आहेत. R.G. लिप्से असं त्यांचं नाव आहे. तर हे व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आपल्याकडे अवेलेबल असणारे सोर्सेस कुठले असतील. वारसा हक्कानं आपल्याला मिळालेली स्थावर आणि जंगम मालमत्ता असेल, आपण स्वकष्टानं अर्जित केलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता असेल, आपल्याकडचं ज्ञान असेल, कौशल्य असेल, आपण ज्या समाजामध्ये राहतो तो समाजाचा संपूर्ण कॅवज असेल, आपली मित्रमंडळी असतील, आपले वेल विशर्स असतील, आपल्याला गाईड करणारे लोक असतील, आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करतो ते आपलं वर्किंग एन्व्हायरमेंट असेल. हे सगळे म्हणजे तुमचे आमचे रिसोर्सेस आहेत. अगदी तुमच्या माझ्या शरीरामध्ये वास करणारा ब्रेन असेल, आपलं मन असेल, माइंड असेल, आपलं शारीरिक बल असेल, आपल्या मानसिक बौद्धिक क्षमता असतील, आपले सोसायटीबरोबर असणारे रिलेशन्स असतील, हे सगळे रिसोर्सेस आहेत. इवन दो तुम्ही मी ज्या देशामध्ये राहतो त्या देशातल्या लोकल गव्हर्नमेंटपासून सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत की ज्यांचे आपण नागरिक आहोत, हे गव्हर्नमेंट म्हणजे सुद्धा आपले रिसोर्स आहेत, संसाधनं आहेत. मग या सगळ्या संसाधनांचा मी किती चांगल्या पद्धतीने वापर करतो. माझे जेवढे मित्रमंडळी आहेत त्या सगळ्या फ्रेंड सर्कलमधून मी चांगलं काय घेतो. मी ज्या वर्क कल्चरमध्ये राहतो त्या वर्क कल्चरमुळं मला जे मिळाले ते वाढवण्याचा मी किती प्रयत्न करतो. मला जी जन्मजात बुद्धिमत्ता मिळालेली आहे, क्षमता मिळालेल्या आहेत, त्यांचा मी माझ्या वर्क डेव्हलपमेंट करता, उत्पन्न वाढी करता, उत्पन्न आणखी इन्हान्स करण्याकरता मी कसा वापर करतो. तो जर मी पूर्णपणे करत नसेल तर मग माझं वित्तीय गणित व्यवस्थापन कुठेतरी फसतंय. मग मी त्याचा पूर्ण क्षमतेनं वापर करत नाही. माझी क्षमता पडू नये, ती पडून कुठं राहते का याचा विचार करा. मला उपलब्ध असणारा वेळ, माझ्याकडं असणारी श्रम करण्याची कॅपॅसिटी. 2 प्रकारचे श्रम आहेत, बौद्धिक श्रम आहे आणि शारीरिक श्रम आहे. या दोन्ही श्रमांमधून मी किती रिसोर्सेसचा वापर करतोय. म्हणजे वेळ, श्रम, पैसा, सोशल आपल्याला मिळालेलं कॅवोज, वर्किंग मिळालेलं कॅवोज, मला मिळालेलं कल्चर असेल, मी ज्या कंट्रीमध्ये राहतो, ज्या लोकॅलिटीमध्ये राहतो, तिथलं गव्हर्मेंट, तिथलं एन्व्हायरमेंट, हे सगळे माझे रिसोर्सेस मी किती छान पद्धतीने वापरतो याच्यावर सुद्धा हे सगळं फायनान्शियल अवलंबून असणार आहे. त्यामुळे आपण संकल्प करूयात की येत्या 2025मध्ये हे 4 जे फिनान्शियल मॅनेजमेंटचे अर्थनियोजनाचे 4 स्तंभ आहेत ते मी खूप चांगल्या पद्धतीने वापरेल आणि खूप चांगल्या पद्धतीने माझं
अर्थनियोजन बूस्ट करेल. पुढचा महत्त्वाचा भाग आहे की माझी फायनान्शियल कंडिशन सुधारते की नाही याची जी विविध लक्षणं असतात ती फार ऑर्थोडॉक्स पद्धतीने आपण बघतो. म्हणजे मी किती चांगले कपडे घालतो, माझ्याकडे किती अलिशान गाडी आली आहे, माझं घर किती पूर्वीपेक्षा मी अपग्रेड केलं आहे. नॉट दॅट. कारण तुम्ही स्वतःचं घर, स्वतःची गाडी, स्वतःचे कपडे कितीही वर्निश करण्याचा प्रयत्न करा, तुमच्यापेक्षा अजून टॉपमोस्ट मॉडेल्स आणि गोष्टी वापरणारी लोक जेव्हा दिसतील ना तेव्हा हिरमोड होऊन जाईल. म्हणून ते मोजमापच असू शकत नाही तुमच्या फायनान्शियल अपग्रेडेशनचं. मग कोणतं मोजमाप असणार आहे की तुम्हाला फुरसतीचा वेळ किती मिळू लागला आहे. तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी, स्वतःच्या मित्रांकरता, स्वतःच्या नातेवाईकांकरता किती फुरसतीचा वेळ पहिल्यापेक्षा जास्त देताय. इट इज ए गुड साईन. इट इज इंडिकेट युअर हॅपीनेस. पूर्वीपेक्षा तुम्ही तुमचे छंद जोपासायला किती सक्षम झालेला आहात. इट इज ऑल्सो ए साइन ऑफ गुड फायनान्शियल अँड हेल्दी पर्स्पेक्टिव्स हे असणार आहे. आणि इथून पुढच्या काळात तिकडंसुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर लक्ष द्यावं लागेल. तुम्ही फायनान्शियल जितके चांगले असाल त्याचं दुसरं एक साईन असेल की तुमच्या ताणतणावाचं तुम्ही खूप चांगलं व्यवस्थापन करू लागलेला असाल. हे सगळं सुद्धा वेळोवेळी चेकआउट करावं लागेल. आता मग हे सगळं करताना याचे मेजरिंग करणारे काही पॉईंट्ससुद्धा मी सांगेन. त्यातले काही तुम्ही कव्हरअप केलेले असतील, केले नसतील तर या 2025मध्ये तुम्ही आवर्जून करण्याचा प्रयत्न केला. त्यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आजकालच्या या सगळ्या ग्लोबल वॉर्मिंग मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे आणि अनेक नॅचरल डिझास्टर्स मोठ्या प्रमाणावर येत आहेत आणि त्यामधून नॅचरल क्लायमेटच्या इफेक्ट्समुळं कोरोना पॅन्डेमिक आणि इतर अनेक पॅन्डेमिक्स विषाणू येत आहेत. त्यामुळं काहीही करा, म्हणजे तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा, निम्न मध्यमवर्गीय असा, उच्च मध्यमवर्गीय असा, तुम्हाला जो परवडेल ना तो तुमचा आणि तुमच्या फॅमिलीचा हेल्थ इन्शुरन्स हा असलाच पाहिजे. म्हणजे असावा वगैरे मी म्हणत नाही, आय विल से दॅट असलाच पाहिजे. इट इज मॅन्डेटरी. नंबर 2 तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमच्या आणि तुम्ही जर घरातले कर्ते पुरुष असाल तर पहिल्यांदा तुमचा स्वतःचा तरी किमान लाईफ इन्शुरन्स आवश्यक काढा. तुम्ही आणि तुमचा लाईफ पार्टनर या दोघांचे लाईफ इन्शुरन्स असलेच पाहिजेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट असेल की तुमचं PFचं अकाउंट कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये जाऊन तुम्ही काढाच. बघा, तुमचा हेल्थ इन्शुरन्स असावा नंबर 1, तुमचा लाईफ इन्शुरन्स असावा नंबर 2 आणि कुठल्याही गव्हर्मेंट बँकेमध्ये अगदी पोस्टामध्ये जाऊन तुम्ही तुमचं PFचं अकाउंट काढा. त्याच्यामध्ये दरमहा काही जी तुम्हाला अफोर्डेबल असेल, बेअरेबल असेल ती अमाऊंट तुम्ही त्याच्यात आवर्जून डिपॉझिट करा. आणि सगळ्यात शेवटी अल्पस्वल्प का असेना पण शेअर मार्केटमधली गुंतवणूक असावी आणि ती जर तुम्ही SIPमध्ये करू शकला तर अतिउत्तम. तुम्ही जर नोकरदार असाल, व्यावसायिक असाल आणि तुम्ही त्या शेअर मार्केटच्या क्लिष्टतेमध्ये वेळ देऊ शकत नसाल तर इट इज व्हेरी गुड की तुम्ही SIPमध्ये स्वतःची एक छोटीशी का होईना पण गुंतवणूक करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही लोक असे असतील की ज्यांचा इन्कम लेवल खूप मोठा असेल, व्यवसाय नोकरीतून ज्यांना खूप चांगले पैसे मिळतात, तर त्या लोकांनी सुद्धा उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ हा जो पहिला मी स्तंभ सांगितला आहे, पिलर सांगितला आहे, त्याच्याकडे खूप बारकाईने लक्ष द्या. त्याचं महत्त्वाचं कारण की अशा लोकांना आत्ताचे हे जाहिरातीचं जे युग आहे आणि मल्टीनॅशनल कंपन्यांचा जो जाहिरातींचा मार आहे तो यांना खूप भुलवतो. आपला त्याच्यावरचा एक व्हिडिओ आहे, डेनिस डिटोरियन इफेक्ट. म्हणजे मी तर असं म्हणेल की अतिशय गरीब किंवा दारिद्र्यरेषेखालचे लोक खूप सुखी असतील, पण उच्च भ्रू आणि अतिउच्च उत्पन्न गटातल्या लोकांमध्ये ताणतणाव, हाय ब्लड प्रेशर, त्यानंतर एन्झायटी याचं प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणजे टाईम डॉक्टरचा रिसर्च असं सांगतो की जेवढे एन्झायटीचे आणि हाय ब्लड प्रेशरचे रुग्ण आहेत
ते उच्चभ्रू लोकांमधले 70% आहेत आणि 30% खालच्या स्तरातील आहेत, ते पण ते वयोपरत्वे झालेले आहेत. पण 70% जे प्रमाण आहे ते उच्चभ्रू लोकांमधलं आहे. त्याचं कारणच आहे की आपण एक ब्रँडेड 4 व्हीलर घ्यायला जातो की जिनं आपलं जीवनमान सुधारेल असं आपल्याला वाटतं. पण एक 4 व्हीलर तुम्ही जेव्हा घेता तेव्हा 30 प्रकारचे खर्च ती स्वतःच्या पाठीमागं घेऊन येते आणि नंतरच्या काळात तुम्हाला ते करावे लागतात. 4 व्हीलर घेताना काही वाटत नाही, पण नंतरचे 30-25 जे मागून येणारे खर्च, त्यानुसार तुम्हाला बदलावी लागणारी तुमची लाईफस्टाईल वगैरे, त्या गोष्टी आयुष्यात खूप इतक्या जड जातात आणि हेक्टिक होतात की नंतर ते पांढरा हत्ती पोसण्यासारखं होत जातं. पण हे दुखणं असं असतं की सांगताही येत नाही, सहनही होत नाही. ते तिथून पुढं तसंच कॅरी ऑन करावं लागतं. तुम्ही आवर्जून खरं याच्याकरता डेनिस डिटोरियन इफेक्टचा जो आपला व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, ती आवर्जून आपण बघा. त्यामुळे त्यांनी इथून पुढच्या काळामध्ये खूप काळजी घ्या की मी ते उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ कसा घालेन. आणि गुंतवणुकीच्या बाबतीत शेअर मार्केटवरती पूर्णपणे विसंबून राहू नका, कारण ते काही हार्डकोर जमिनीवरचं उत्पादन होऊन त्याच्यातून प्रॉफिट होऊन तुम्हाला रिटर्न्स देणारी इंडस्ट्री नाही आहे. हे एक आभासी जग आहे. त्यामुळे तिथं इन्व्हेस्ट करा, पण ती खूप शोधक वृत्तीने करा, खूप थोडा त्याचा स्टडी करून, अभ्यास करून, सावधगिरीने करा. मॅक्झिमम तुम्ही रिअल इस्टेट आणि गोल्डमध्ये चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करून ठेवा, जे की तुम्हाला चांगले रिटर्न्स आणि हवे तेव्हा तुम्ही ते लिक्विड स्वरूपामध्ये, त्याचं तरल पैशामध्ये तुम्ही रूपांतर करू शकता. आता हे जे 4 गोष्टी मी सांगितल्या तुम्हाला की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढाच म्हणून, कुटुंब प्रमुख असाल तर स्वतःचा लाईफ इन्शुरन्स काढा. नंबर 3ला आपण जे सांगितलं ते तुमचं PFचं अकाउंट असावंच. नंबर 4ला सांगितलं की SIP असावं. आणि अनऑर्गनायझ्ड सेक्टरमध्ये तुम्ही काम करत असाल तर आजकाल अनेक वित्तीय कंपन्या पेन्शनचे चांगले चांगले प्लान्स देतात, इन्क्लुडिंग LIC अल्सो. तर आपल्या उत्तर आयुष्याचं फायनान्शियल नियोजन म्हणून आत्ताच त्याची थोडी तजवीज करून ठेवलात तर अजिबात काही वावगं असणार नाही, उलट ते चांगलंच असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, क्रिप्टोकरन्सी संदर्भात अनेक एजन्सीज आता मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत आणि तुम्हाला त्याच्यात इन्व्हेस्ट करायला लावतात, खूप मोठे रिटर्न्स मिळणार आहेत असं सांगतात. मी एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून आपल्या सर्वांना खूप माझी हंबल रिक्वेस्ट असेल की प्लीज याला बळी पडू नका. त्याचं कारण असं की फार मोठ्या इन्व्हेस्टमेंट कंपनीज असतात की ज्यांचे प्रवर्तक याच्यावरती पैसे लावतात आणि IIT IIMमध्ये खूप शिकलेले इंटेलेक्च्युअल लोक असतात, ते एक छान प्रोग्राम डिझाईन करून त्यांना देतात. जोपर्यंत या डिझाईन केलेल्या प्रोग्राममधून हाय लेवल ची एक रिटर्न अमाऊंट मिळत राहते, तोपर्यंत हे इन्व्हेस्टर्स या आयडियाजमध्ये पैसे गुंतवून ठेवतात. एकदा का त्यांना तो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळायचा त्यांचा पूर्ण होतो, तेव्हा ते याच्यातून रिटर्न त्यांची इन्व्हेस्टमेंट सगळी काढून घेतात. त्यावेळी मात्र सर्वसामान्य जे गुंतवणूकदार असतात की माझे पैसे खूप वाढतील म्हणून त्या हव्यासापोटी गेलेले असतात, त्यांचा भ्रमनिराश होतो. त्यामुळे कृपया असल्या गोष्टींपासून आपण लांब राहावं आणि त्याच्यात अजिबात बळी पडता कामा नये, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि सर्वात शेवटी आणि सर्वात महत्त्वाचं, आपण 8 तास, 12 तास, 10 तास आपली जी काही ड्युटी आवर्स असतात त्याला जेवढं महत्त्व देतो की त्याच्यातून आपल्याला पैसा कमवायचा असतो, त्यानंतर आपण आपल्या गुंतवणुकी ज्यातून आपल्याला उत्पन्न मिळेल, नफा मिळेल, प्रॉफिट मिळेल, आपल्या ॲसिड्स पोर्टफोलिओ वाढेल, याच्याकडं जेवढं गांभीर्यानं लक्ष देतो तितकंच स्वतःचं मेंटल आणि फिजिकल हेल्थ याच्याकरता सुद्धा गुंतवणूक करा. जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात राहा, स्वतःकरता खूप वेळ द्या, स्वतःचं जीवनशैली, लाईफस्टाईल याच्याकडं सुद्धा लक्ष द्या. कारण हे असेल तरच मग तुमचं उत्पन्न आहे, खर्च आहे, गुंतवणूक आहे, बचत आहे आणि तुमचं सगळं आर्थिक नियोजन आहे. सिरीज सलामत तो पगडी 50.
या पद्धतीने आपण या 2025 सालामध्ये आपलं अर्थनियोजन असं सर्वांग आणि परिपूर्ण असं आपण कराल अशी मी आशा बाळगतो. आणि हीच अर्थवेदच्या वतीने आपल्या सर्वांना नववर्षाची एक आम्ही भेट देत आहोत. आणि त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून आपण सुद्धा या नववर्षाच्या निमित्ताने अर्थवेद या चॅनलचे जर सबस्क्रायबर नसाल तर या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या व्हॅल्युएबल अशा सजेशन्ससुद्धा द्या. या व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेनिस डिटोरिन इफेक्ट, की आपण मल्टीनॅशनल बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या पाठी धावून ज्या अनावश्यक गोष्टी विकत घेतोय आणि त्याच्यातूनच आपले खर्च कसे वाढत जातात हे सांगणारा तो व्हिडिओची लिंक टाकलेली आहे. त्याचबरोबर साक्षरता दिनाच्या दिवशी अर्थसाक्षरता काय असते याचा एक विस्तृत व्हिडिओ आपण दिला होता, तोही आपण टाकलेला आहे. पण अजून एक जाता जाता टीप द्यावीशी वाटते, राहवत नाही म्हणून, की EMI वरती वस्तू घेण्याचं फॅड आता खूप वाढलेलं आहे. पण मित्रांनो, एक काळजी घ्या की EMI वर त्याच वस्तू खरेदी करा की ज्या वस्तू या तुमच्याकरता भांडवली वस्तू असतील. म्हणजे घरात जर तुम्ही TV, फ्रीज घेत असाल, एखादी मशीन घेत असाल तर ते स्वागतार्ह आहे, कारण TV तुमचं मनोरंजन करेल आणि मनोरंजन ही आपली एक मूलभूत गरज आहे. वॉशिंग मशीन, फ्रीज या गोष्टी तुमच्या घरातील उपभोग्य वस्तू आहेत की ते जीवनाचा स्तर वाढवतील. पण तुमच्या खिशात पैसा नाही आणि तुम्ही मोठा ब्रँडेड काही लाखांचा काही हजारांचा फोन EMI वर घेतात, मोबाईल फोन. दॅट इज नॉट गुड. तुमच्याकडे अगोदर एक गाडी आहे पण तुम्हाला पुढचं चांगलं मॉडेल पाहिजे म्हणून ते तुम्ही EMI वर कर्जावर घेताय, दॅट इज नॉट गुड. तुमच्याकडं आत्ता लॅपटॉप नाही आहे म्हणून तुम्ही तो EMI वर घेताय आणि तुम्हाला त्याच्या व्यावसायिक गरजेकरता लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या तो निर्णय योग्य असेल. पण ज्या वस्तू दिखाव्याच्या आहेत की समाजामध्ये फक्त तुम्ही त्या दाखवण्यासाठी तुमचा स्टेटस सिम्बॉल म्हणून असेल, प्लीज त्या EMI वर घेण्याच्या मोहात पडू नका. कारण असे EMI हे अनप्रोडक्टिव्ह असणार आहेत नंतरच्या काळामध्ये. त्यामुळं त्याचे आर्थिक फटके तुम्हाला नंतरच्या काळात बसतील. त्यामुळं अशा गोष्टींपासून तुम्ही थोडं लांब राहा. ती स्टेटस सिम्बॉलची क्रेज तुम्हाला पूर्ण करायची असेल तर मग मी आधी सांगितलेले मार्ग चोखाळा. स्वतःची वर्क इफिशियन्सी वाढवा, कौशल्य वाढवा, उत्पन्नाचे नवे स्रोत वाढवा, उत्पन्न वाढवा आणि मग त्या वस्तू घ्या. मग त्याचं आंतरिक समाधान तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळेल आणि तुमचं उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक, तुमचं कर्जाचं व्यवस्थापन, तुम्ही जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा ऑप्टिमम यूज, हे सगळं व्यवस्थित होईल. आणि मी सांगितलेले जर मोजमापावरचे जे घटक आहेत ते सुद्धा तुम्ही योग्य पद्धतीने कराल. तुमचा स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असेल, लाईफ इन्शुरन्स असेल, तुमचं PPFचं अकाउंट असेल चांगलं, तुम्ही SIP एखादी चांगली तुम्ही काढलेली असाल आणि आयुष्यामध्ये जेव्हा खूप चांगला टर्निंग पॉईंटवर तुम्हाला काही बेनिफिट्स होतील तर तुम्ही सोनं, रिअल इस्टेट याच्यामध्ये खूप चांगली गुंतवणूक तुम्ही कराल. पण हे त्याचे मी पिलर सांगितले. याच्या उलट एखादी फॅमिली मिळाला पैसा की घे सोनं, मिळाला पैसा की घे सोनं असं करत बसली तर कदाचित ती हेल्थ गमावून बसेल. त्याच्या कदाचित ते जे आत्ता काम करतात ते कालबाह्य होईल आणि ते बेकार होतील. कदाचित ते पैसे, ते सोनं कुठंतरी चोरीला जाईल. असं नको. मी ज्या लेवलनी सांगितले त्या लेवलनीच आपण जा. त्या लेवलनी गेल्या की उत्पन्न इतकं छान असेल की सोनं गेलं तरी तुम्ही ते पुन्हा कमवाल, नोकरी गेली तरी पुढची मिळवाल, कारण तुमच्याकडं कौशल्य पण तेवढी अपग्रेड झालेली असतील, तुमच्याकडं रिसोर्सेसचा तुम्ही खूप चांगला वापर करत असाल. असो, हा व्हिडिओ आज खूप थोडा लांबला पण विषयी तेवढा आपल्या खूप जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा होता की आपल्याला आपलं 2025 या सालातलं अर्थनियोजन कसं करायचं आहे. पुन्हा एकदा विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर. थँक्यू.